वतीनं हा 134वा जयंती समारंभ आपण साजरा करत आहोत. मी जयंतीनिमित्त सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा करतो. सयाजीराव गायकवाडांचा इथे छायाचित्र बघून आणि त्याखाली बँक ऑफ बडोदाचे संस्थापक म्हणून लिहिलेलं बघून मला फार गर्व वाटतो आणि माझ्या ज्ञानात पण भर पडली. मला हे माहीत नव्हतं की सयाजीराव गायकवाड हे बँक ऑफ बडोदाचे संस्थापक. महाराजांचं बाबासाहेबांच्या प्रती किती योगदान आहे. तर आज जास्त बोलणार सर्वांना आपल्याला बोलू द्यायला वेळ द्यायचा आहे. पण एक घटना सांगणं फार अगत्याचं वाटतं मला की टर्मी रोडला जेव्हा बाबासाहेब विद्यार्थी असताना शाळेचे विद्यार्थी असताना टर्मी रोड म्हणजे मुंबईच्या टर्मी रोडच्या गार्डनमध्ये जाऊन बसायचे. तिथे जाऊन अभ्यास करायचे. अभ्यास करत असताना तिथे कृष्णाजी अर्जुन केळुसकर नावाचे जे मुंबईचे एक मुख्याध्यापक होते आणि समाजसेवक होते. तर ते पण तिथे यायचे आणि ते बघायचे की कोण विद्यार्थी आहे एवढा अभ्यास करतो. म्हणून मग कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांना विचारलं बाबासाहेबांना की कोण आहेस तू, काय आहे. तर बाबासाहेबांनी सांगितले आपली की मी महान समाजाचा आहे आणि माझे रिटायर झाले आहे, पेन्शनर आहे आणि शिक्षणाची काही खासगी माझी परिस्थिती नाही. तर कृष्णाजी अर्जुन केळुसकरांना फार कुतूहल वाटलं आणि ते स्वतःची पुस्तकं देऊ लागले, नेहमी भेटू लागले, चर्चा होऊ लागली. अशातच शिक्षणासाठी मदत करायची म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुसकर बाबासाहेबांना म्हणजे भीमा आहे सयाजीराव गायकवाडांच्या राजमहालामध्ये मुंबईला घेऊन गेले. त्यावेळी त्यांचा जुहूला बंगला होता. लहानचा भीमा नीट कपडे करायला लावले आणि त्या वयामध्ये त्यांनी विचारलं की मग काय करणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी शिक्षण घेऊन आपल्या समाजाच्या उत्थानासाठी काही चळवळ करणार आहे. बहुजन समाजाच्या उत्थानासाठी चळवळ करायला मला शिकायचं. महाराजांनी विचारलं की काय करणार आहे आणि एक लहानसा विद्यार्थी महाराज आज आपल्याला एखाद्या माणसाला कलेक्टर जायचं म्हटलं तर त्याला घाबरट नसतो. पण त्यांनी धाडसाने गेले आणि महाराजांनी त्यांना ग्रॅज्युएट होईपर्यंत इथे शिक्षण स्कॉलरशिप. त्यानंतर महाराजांची योजना होती की काही लोकांना अमेरिकेमध्ये शिक्षणाला मदत करायची होती. तर ते अमेरिकेला गेले. महाराजांना ते भेटले की मला अमेरिकेत जायचं आहे, मला शिक्षणाला शिक्षण. महाराजांची ग्रँड केली. अमेरिकेत गेले. अमेरिकेत जो कालावधी होता तो कालावधी संपल्यानंतर त्यांना इंग्लंडला जायचं होतं आणि इंग्लंडला 2 वर्ष अजून शिक्षणाला पैसे पाहिजे होते. तो शिष्यवृत्तीचा कालावधी संपला होता आणि तुम्हाला माहित आहे शिष्यवृत्ती कशा पद्धतीची होती. रिटर्न बेस होती बँकेसाठी. म्हणजे एकतर त्या शिष्यवृत्तीच्या बदल्यामध्ये तिथे जाऊन काम करायचं बडोदा संस्थानामध्ये किंवा ते पैसे परत करायचे. त्यांनी तिथून पत्र पाठवलं महाराजांना. पण महाराजांकडून काही उत्तर येईना. तर महाराजांचा तो मनुभाई मेहता नावाचा सरचिटणीस होता. तो काही रिस्पॉन्स देत नाही. मला माहिती आहे पद्धत आपल्या ऑफिसची खालचा स्टाफ रिमार्क मारून देतो आणि वरिष्ठ मग त्यावर विचार करतात. पण खालच्या स्टाफनी जर काही रिमार्क मारून दिला नाही तर वरिष्ठ काय विचार करणार. अशा रीतीने ते पत्र काही महाराजांपर्यंत येईना. फार निराश झाले बाबासाहेब. इथे अमेरिकेला सेलिंगमन नावाच्या एका म्हणजे प्राध्यापक होते अर्थशास्त्राचे. फार प्रसिद्ध प्राध्यापक होते जागतिक लेवलचे. त्यांचे हे आवडते विद्यार्थी होते बाबासाहेब. त्यांना माहित होतं हा किती बुद्धिवान विद्यार्थी आहे. एकदा निराश होऊन वर्गाच्या बाहेर लायब्ररीजवळ ते उभे होते. सेलिंगमननी बघितलं. सेलिंगमन म्हणाला मिस्टर आंबेडकर जेव्हा लुकिंग व्हेरी सॅड पण काय एवढे दुःखी कष्टी दिसता, काय झालं. बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा माझी 2 वर्षाची शिष्यवृत्ती संपली आहे, मला परत शिष्यवृत्ती पाहिजे आहे, परंतु मला काही उत्तर येत नाही. म्हटलं कमी माणसे चेंबरमध्ये बोलावं
आणि देवेंद्रांनी स्वतः एक शिफारसवाला पत्र लिहून दिलं महाराजांसाठी की तुमच्या देशातला इतका बुद्धिमान विद्यार्थी जो अर्थशास्त्रामध्ये चांगलं प्रावीण्य प्राप्त केलेला आहे तो जर तिथे शिकला आणि तुमच्या देशामध्ये आला तर तुमच्या देशाला त्याचा फायदा होईल, त्याची शिष्यवृत्ती वाढवून द्या. ते पत्र जेव्हा महाराजांना मिळालं तेव्हा महाराजांच्या ऑफिसला गेले तेव्हा सेक्रेटरीला काही पर्याय नव्हता. जागतिक कीर्तीच्या एका अर्थशास्त्रज्ञाचं पत्र जेव्हा महाराजांच्या नावे आलं तेव्हा महाराजांकडे ठेवून महाराजांनी लगेच शिष्यवृत्ती ग्रँट केली. त्याचा त्या सेक्रेटरीला फार प्रेस्टिज पॉइंट वाटला. मी हे द्यायला तयार नव्हतो, दाबून ठेवत होतो, परंतु यांनी वरिष्ठांचं पत्र आणलं आणि ते महाराजांनी देण्यात भाग पाडले आणि जातीवाद तर होता. महाराजांचा हा जो काही समानतेचा जो प्रयत्न होता सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांना लोकांना पटत होता असाच काही भाग नाही. बाबासाहेब तिथं शिक्षण पूर्ण करून जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळी सुरुवातीला प्राध्यापकी स्वीकारली. हे त्या मनुभाई मेहताला जो माहित झाला तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना पैसे परत करण्याच्या नोकरीला द्या असा तक्रार आला. बाबासाहेब म्हणाले मी नुकतंच विदेशातून आलेलो आहे, की तुमचे पैसे परत कर. मी एकदा आलेलो होतो तुमच्याकडे सुरुवातीला जेव्हा ग्रॅज्युएशनच्या वेळी जेव्हा स्कॉलरशिप गेली तुम्हाला सर्वांना तो प्रसंग माहित आहे. तिथे दुरून फाईल फेकल्या जायची, राहायला जागा नाही, पाणी सुद्धा शिपाई देत नव्हते. मी काही गुडव्या स्वभावाचा नाही आहे, मी येईल तुमचे पैसे परत तो परत पत्र पाठवायचा, तो त्यांनाच पाठवायचा नाही तर मुंबईमध्ये जे बाकीचे कार्यकर्ते होते इतर समाजाचे जोशी सारखे वगैरे त्यांना सुद्धा तो पत्र पाठवायचा की हा पैसे देत नाही. मग शेवटी मेहतानी एक पत्र पाठवलं की तुम्ही जर पैसे देणार नसाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस दाखल करू. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं की मी तुम्हाला वारंवार सांगतोय की मी गुडव्या स्वभावाचा नाही आणि मी तुमचे पैसे परत करेन. इथं पण तुम्हाला काय करायचं ते करा. आणि मग ते पत्र मिळतात त्या मंजुरीसाठी सँक्शन लागतं ना महाराजांचं. मेहतानी फाईल काढलं आणि महाराजांपुढे ठेवलं. महाराजांनी बघितलं आणि त्याला गोल राऊंड मारला आणि ते फाईल बंद केलं. म्हटले हे पैसे आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाले ते परत मागण्याचा प्रश्न केला. तर हे फार मोठं कार्य एवढं उदारपणा हा जो त्याला काय म्हणतात मनाचा उदारपणा हा लागतो, छाती लागतो की महाराजांकडे त्यांच्या कार्य करण्याची पद्धत जी होती ती त्यांच्या पद्धतीनं होती. बरं का शाहू महाराज आणि सयाजीरावांचा तुलना करत असताना सयाजीराव गायकवाड महाराजांनी खूप ड्रॅस्टिक भूमिका घेतली नाही असं काही लोकांचा आरोप असतो. परंतु तसं नाही, आपापली काम करण्याची पद्धती असते, गोल एकच असतो. महाराजांच्या साहित्याचा त्यांच्या भाषणांचा जर तुम्ही अभ्यास केला, एक खान नावाचे लेखक प्रकाशक आहेत, त्यांनी संपूर्ण साहित्य प्रकाशित केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात म्हणजे समानतेसाठी, शिक्षणासाठी, महिलांसाठी प्रचंड कार्य केलेलं आहे सयाजीराव गायकवाड. तर आजच्या या निमित्ताने सयाजीरावांचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं होतं. आणि मग आज जयंतीच्या निमित्ताने 5 मिनिट बाबासाहेबांचा कार्याचा आढावा घेतो. बाबासाहेबांची एवढी जयंती त्यांना आपण एवढं मानत नाही पण देवापेक्षाही श्रेष्ठ का मानतो. तर बाबासाहेबांनी मृतप्राय माणूस जिवंत, त्या माणसाला आपले हक्क काय हे माहीतच नव्हतं. पाण्याला हात लावून देत नाही, ठीक आहे बाबा आपल्या स्त्रीच्या हक्काचे अधिकार नाही, मंदिरात जाऊ देत नाही, आम्हाला काय हक्क नाही, म्हणजे त्याला माहीतच नव्हतं तो सन्मान कसा असतो ही जाणीव बाबासाहेबांनी. त्याला आपण आत्मसन्मान चळवळ म्हणतो, स्वसन्मान चळवळ म्हणतो. हे आत्मभान निर्माण केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो. केवळ आता काही लोकांना वाटत असेल तो आम्हाला काही नोकरी नाही लागल्या, काही आम्हाला काय फायदा झाला, असं नाही. त्याच्यामध्ये जी एक सुसंस्कृतपणा आली, एक आत्मभान आला, त्याला काही भ्रम म्हटलं तर तो बाहेर घुसतो, कोणामुळे आला
उद्देश केले वेळोवेळी. बाबासाहेब म्हणाले माझे 3 गुरु आहेत, बुद्ध, कबीर आणि फुले, आणि माझे 3 उपास्य दैवत आहेत. त्यांचा जेव्हा ताटाव्यावरती सन्मान करण्यात आला त्यावेळी ते 3 उपास्य दैवत सांगितले. त्यामध्ये विद्या आणि स्वाभिमान हे 2 आणि शील तिसरं हे माझे उपास्य दैवत आहे. बाबासाहेब म्हणाले विद्या हे वाघिणीचं दूध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहा. आणि त्यांनी जे शिष्यवृत्तीसाठी जो कटू अनुभव त्यांना आलेला होता, म्हणून 1942 जेव्हा बाबासाहेब ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळी सर्वात आधी त्यावेळीचे जे गव्हर्नर होते लिनलिथगो, त्या लिनलिथगोला सांगून बाबासाहेबांनी या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना केली. त्यावेळी विदेशात जाण्याची शिष्यवृत्तीची योजना केली. नंतर तीच योजना ही आपल्या इथे भारत सरकार शिष्यवृत्तीची योजना म्हणून पुढे 10वी नंतर जी एक स्कॉलरशिप मिळतात त्याचा फायदा घेऊन कितीतरी विद्यार्थी आपले पुढे आले. आज बिलिंग कॉलेज, सिद्धार्थ कॉलेजला त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिकडे गोंदिया भंडारापासून इकडे परभणी बीड पासून मुलं यायची, 1 रुपयात ऍडमिशन व्हायची आणि ऍडमिशन झाल्याबरोबर त्याला स्कॉलरशिप. ही तरतूद बाबासाहेबांनी आपल्या कटू अनुभवातून करून ठेवली. कारण बाबासाहेबांचे उद्गार आहे की शाळेमध्ये मला लंगोटी घालून जावं लागलं, कित्येक दिवस मला पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. बाबासाहेब शाळेत असताना त्यांना उंजळीनं पाणी द्यायचे, शिपाई जर सुट्टीवर असला तर पाणी मिळत नव्हतं. त्या अनुभवातून मग त्यांनी कलम 17 आणलं, अस्पृश्यता नष्ट केली. आणि आपल्या अनुभवाचा, आपल्या गुरूंचे अनुभव, राखीव जागेचं जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्रिटिशांना त्यावेळी सांगितले होते की एकाच जागेत एकाच जातीचं प्रशासनामध्ये भरणा असल्यामुळे इतर बहुजन समाजाच्या लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि म्हणून त्यांना नोकऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 आपल्या संस्थानांमध्ये 50% आरक्षण दिलं. ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी कलम 16 ची व्यवस्था संविधानामध्ये केली. जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे, जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि ज्या समाजाचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमाण अल्प आहे त्या समाजाला आरक्षण राहील असा एक घोगडमानाने किंवा निकष बाबासाहेबांनी दिला. बरेचदा असं म्हटलं जातं की आमच्या समाजाला बाबासाहेबांनी दिलं, त्या समाजाला नाही दिलं, मराठा समाजाचे काही मित्र मिळतात आम्हाला त्यांनी नाही दिलं. बाबासाहेबांनी विशिष्ट असं कोणत्याच समाजाला आरक्षण दिलं नाही, तर त्यांनी निकष दिले. SC ST जी यादी आहे ना ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 केलेली होती. 26 जानेवारी 1950 जेव्हा संविधान लागू झालं त्यावेळी SC ST कोण हेच नव्हतं. कारण बाबासाहेबांना संविधान निर्माण करताना जेव्हा काही खासदारांनी म्हटलं होतं की तुम्ही SC ST OBC म्हणता त्याची यादी लावा संविधानाला, तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी जर यादी लावली तर संविधान फार मोठं होईल, हे काम आपण राष्ट्रपतीवर सोडतो. OBCची तर यादीच नव्हती, पण SC ST ची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टला एक यादी केलेली होती की ऑगस्ट 1950 म्हणजे 8 महिन्यानंतर लागू. आणि बाबासाहेबांनी जे विधिमंत्री पदाचा राजीनामा दिला त्याची 2 कारणं होती. एक निवडणूक मंजूर न होणे आणि दुसरं मागासवर्गीयांचा आयोग निर्माण न झाले. काकासाहेब काल्यानंतर आयोग नंतर निर्माण केला परंतु तो लागू केला नाही. नंतर 1990 मंडल आयोग लागू केला. त्यामध्ये मग आयडेंटिफाय झाले की एक निकष लागेल ना, कोण SC कोण OBC म्हणून. मग तो OBC म्हणून क्रायटेरिया मंडल कमिशनने ठरवला आणि त्यामध्ये ज्या जाती आल्या त्या जातींना कलम 340 जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये करून ठेवलं त्यानंतर त्यांना आरक्षण मिळालं. तर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, म्हणजे 4 भाषण आहे की तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्याच्या जागा पटकावा. आणि हे सांगत असताना त्यांचं लॉजिक काय होतं ते म्हणाले जो समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये असतो त्याची ऊर्जिता अवस्था होती. इतरांच्या मनातील तुमच्या प्रती असलेली जातीयतेची भावना, विषमतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये गेला. ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये, हे बाबासाहेबांचे वाक्य आहे.
हे काय आहे, नोकऱ्यांमध्ये जाण्याचं जे लॉजिक होतं एक तो इमेज निर्माण झाले पाहिजे. प्रशासन असतं एक, हे जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स आहे, तो प्रशासनामध्ये असतो. एखाद्या तो माणूस प्रशासनामध्ये असतो, त्या समाजाचा दबदबा निर्माण होतो, आयडेंटिफाय केलं होतं बाबासाहेबांनी. आणि म्हणून तुम्हाला सरकारी नोकऱ्यामध्ये जाण्याचा त्यांनी उद्देश केला. आणि एवढंच नाही तर त्यासाठी संविधानामध्ये तरतूदही करतो. ही बाब नेमकी विरोधकांनी ओळखली आहे. ज्या ज्यावेळी हा मागासवर्गीय समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये जातो त्यावेळी त्याची प्रगती होते. त्यावेळी ब्रिटिश इथं भारतामध्ये आले, त्यावेळी ब्रिटिशांना पुरुषांनी मिलिटरीमध्ये गेले आणि त्यांना साथ भीमा कोरेगावचं युद्ध जिंकून दिलं. परंतु त्यामुळे काय झालं की ब्रिटिशांचा नियम होता की त्यांच्या सैन्यामध्ये जे लोक राहतात होते त्यांना इंग्रजी शिक्षण कंपल्सरी होतं. त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढला, त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढला. ही बाब इतर लोकांना खटकायला, प्रमोशन झाले, दुसऱ्या माणसांना मग त्याला नमस्कार करावा लागायचा, शालूट मारावं लागायचं. आम्ही जातीने उठलो आणि हा आमच्यापेक्षा जास्त करत आहे. मग त्यांनी ब्रिटिशांना काड्या केल्या आणि ब्रिटिशांनी अस्पृश्यांना नोकरीमधून काढून टाकलं, पेन्शन मध्ये काढलं त्यांना आणि बंदी आणली. त्यावेळी गोपाळबाबा बलवकर आणि बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा या सर्वांनी ब्रिटिश सरकारला दिलं की बाबा आम्ही तुम्हाला इथे प्रशासन करण्यासाठी, राज्य करण्यासाठी मदत केली, भीमा कोरेगाव सारखं युद्ध जिंकून दिलं आणि तुम्ही आम्हाला नोकरीतून काढून टाकता, आम्हाला पेन्शन मध्ये काढलं. पण राणीचं काही उत्तर येत नव्हतं. इंग्लंडच्या राणीचं इंग्लंडवरून काहीच उत्तर येत नव्हतं. निसर्गाने असा काही चमत्कार केला की 1917ला 14 ते 17च्या दरम्यान पहिलं महायुद्ध झालं आणि यांना अस्पृश्यांना मिलिटरीमध्ये घ्यावं, यांना मिलिटरीची गरज भासली. त्यांनी घेतलं आणि युद्ध संपताच काढून टाकलं. यांनी म्हटलं बाबा आम्ही काय कृती केली, आम्ही तुमच्या बाजूने लढलो. परत दुसरं काढल्यानंतर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी परत गेलो. त्यावेळी बाबासाहेबांचा उदय झालेला होता. बाबासाहेबांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं की आता आम्हाला नोकरीतून काढायचं नाही. आणि मग पहिलं महार बटालियन बेळगावला स्थापन झालं 1945 ला. मला हे सांगायचं की जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा असेच अडथळे आणले जातात. आणि आज जे खाजगीकरण सुरू केलेलं आहे, सार्वजनिक उपक्रम यांचं जे खाजगीकरण केलेलं आहे, तुम्ही खाजगी उद्योगधंदे करा ना, आमचं काहीच म्हणत नाही, यथेच्छ करा. पण सरकारी उपक्रम जे फायद्यात असतात त्याचंही तुम्ही खाजगीकरण करता आणि त्यामुळे आमचं आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे. आज आरक्षण हे ऑक्सिजनवर आहे. पण जेव्हा जेव्हा या जयंतीसारखे इव्हेंट साजरे करतो, कार्यक्रम साजरे करतो, त्यावेळी आपण हा गांभीर्याने विचार केला पाहिजे की जे टूल बाबासाहेबांनी आम्हाला दिले प्रगतीसाठी, ते टूल्स नष्ट करण्याची यांची जे मनोवृत्ती आहे यावर आपण मात कशी करू शकतो. त्यांनी वर्गीकरण आणलं. वर्गीकरण एक, त्यामध्ये बहुजन समाज एक होत असताना त्यामध्ये फाटाफूट करून कोणाच्या वाट्याला काय जाईल याचा काहीच नेम नाही. इकडे तेलंगणामध्ये जो झालेला आहे, एका मोठ्या समूहाला 1% मिळाला ते ओरड करत आहे. परत क्रिमिलेअरचं फार मोठं एक संकट तुमच्या पुढे उभं ठेवलं. अरे हा संविधानामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी आरक्षणाची तरतूद आहे, आर्थिक विशेष नाही ना. कितीतरी आर्थिक दृष्ट्या संपन्न लोकांना प्रवेश नाही. साधं उदाहरण, आता वर्धेचे ते माजी खासदार ओबीसी समाजाचे, त्यांना देवळीच्या एका मंदिरामध्ये येऊन दिले. त्यावेळी विठोबाच्या मंदिरामध्ये काही मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा येऊन दिलं नव्हतं. बाबासाहेबांच्या नियतकालिकामध्ये मी बातमी करतात. हा प्रश्न आर्थिक नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. तर बाबासाहेबांनी त्याच वेळी ती तरतूद करून ठेवली होती. तर मित्रांनो, ह्या 3-4 आघाड्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. असं जेव्हा जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे की आम्ही इथपर्यंत आलो,
तर आमच्या मुलांचं काय होणार, मुलांचं मी आमच्या पुढच्या पिढीचं, त्यासाठी आम्हाला सतर्क राहावं लागेल. इथे भारतामधल्या नोकऱ्या रिझर्वेशन नष्ट करून आपल्याला पासून संपवण्यात आलेले आहे, येत आहे. मग काय करायचं? तर माझी एक योजना आहे की देश विदेशामध्ये जे आपले लोक गेलेले आहेत, बरेचसे मुलं अमेरिका, ऑस्ट्रेलियाला गेले, इंग्लंडला गेले, काही नेदरलँडला गेले, देशात काही गल्फ कंट्रीमध्ये आहेत, आणि ते सांगतात की जपान वगैरे ते काही मित्र आहेत, जे मुलं तिकडे आहेत, ते सांगतात की तिथे गरज आहे, नोकऱ्या मिळतात आणि रिझर्वेशन काही नाहीच आहे तिकडे. पण त्याची बेसिक गरज काय आहे? तर त्यांना तिथलं लँग्वेज पाहिजे, जापनीज लँग्वेज आली पाहिजे. मग आता नेदरलँडची काय आहे, नॉर्वेला काही माझ्या परिचयाचे लोक आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यांची गरज काय? तर त्यांनी सांगितलं की नॉर्वेची लँग्वेज आली पाहिजे. आणि इतरही असतात, जपानला तर काही डिग्रीची गरज नाही, तुम्हाला स्किल पाहिजे. अशा रीतीचं आपण सामूहिक लेवलनी आयडेंटिफाय केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा तिथून माहिती दिली पाहिजे. आणि आपल्यासारख्या लोकांनी नोकऱ्यांमध्ये आहे, थोडा संपन्न वर्ग आहे, त्यांनी हा विचार करून संपूर्ण समाजाची जी दिशा ती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विरोधकाचा डाव, शत्रूचा डाव आपण ओळखला पाहिजे आणि आपण आपली चाल त्याप्रमाणे चेंज केली पाहिजे, असं मला वाटतं. बरेचदा रिझर्वेशनमुळे मेरिट जातं, अशी एक ओळख केल्या जाते. त्याचा ते फार धोका आहे तुम्हाला नाउमेद करण्यासाठी, फ्रस्ट्रेट करण्यासाठी. हे असं म्हटलं जाते की कुजबूज करतात ऑफिसमध्ये, इकडे एसटी काय हो त्यामध्ये टाकाने एखादी चुकी झाली तर त्याच्या कास्टवर चाललं जायचं आणि त्यांच्या काही चुका झाल्या तर त्या मात्र क्षम्य असतात. आता आम्ही न्यायव्यवस्थेत काम करत असताना आणि एकंदरीतच या कायदा क्षेत्रात, वकिली क्षेत्रात काम करताना ते अनुभव आहे. तर हे साफ खोटं आहे. आमची माणसं एकेकाची नावं घेणं आता योग्य होणार नाही, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेली अनेक मंडळी आपल्या इथं आहे की रिझर्वेशनमुळे शिकली, रिझर्वेशनमुळे नोकरी लागली, त्यांनी भरभरून काम केलेलं आहे. नागपूरचं एक उदाहरण सांगतो. नागपूरला एक न्यूरोलॉजिस्ट आहे की आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आहे. काही IAS अधिकारी आहेत, प्रत्येकाचे नाव घेणं उचित होणार नाही, परंतु कोणीही त्यांच्या मेरिटवर पोट ठेवू शकत नाही. ते रिझर्वेशन म्हणून गेलेले वेगळे. काही लोक कुलगुरू म्हणून रिटायर झाले, UPSCचे चेअरमन म्हणून रिटायर झाले. हे सर्व मंडळी आरक्षण मधून जाऊन नावलौकिक त्यांनी कमावलं आहे. त्यामुळे आरक्षणामुळे मेरिट खराब होते, हे होते वगैरे ओरड जी आहे ना, ही साफ चुकीची आहे. तर मित्रांनो, मला आपण इथे पाचारण केलं, ऐकून घेतलं. मी आपला सर्वांचा आभारी आहे. सर्वांना मला जय. हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे. चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज. यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा. या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात. आतापर्यंत 200पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा, आपला व्हिडिओ प्रसारित करतील. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.